असे ते चाहते असतात, अनुग्रहित असतात, त्यांचं नामस्मरण करणारे असतात. काही जणांचं ज्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली ते गेलेले असतात देह सोडून. मग ते अशा शोधात असतात की कुठे कोण आहेत. मग त्यांना कोणतरी सांगतं की चला तिथं जाऊ. तिथं येऊन बसतात. ते ऐकत असतात. ऐकत जरी असले तरी मनात एक काहीतरी शंका असते की आपण ते यांचं करणारे आहोत आणि हे साईरामवाले आहेत. ते कसं काय जमायचं, हे योग्य दिशेने जाईल का नाही. म्हणजे हा भ्रम आणि हा समज प्रत्येक माणसाला पडलेला असतो. नुसतं सद्गुरूंच्या बाबतीत नाही, देवाच्या बाबतीत सुद्धा. रामाच्या देवळात जाणारा माणूस गणपतीला गेला तर राम रागवेल का काय असं त्याला वाटत असतं. अजून सगळे देव एक आहेत साईडला तरी त्याला ते वाटत असतं की रामाला रागेल का काय. अहो, लोक मला विचारतात की देवीला गेलो जय साईराम म्हणालो, आता देवी काय करेल का. कारण देवळात गेलं की जय साईराम, पण समोर देवी, आता तिला जय साईराम म्हणल्यावर ती लगेच त्रिशूळ घेऊन येईल का काय असं लोकांना वाटतं. शंका, म्हणजे ह्या शंका प्रत्येक बाबतीत सर्वसामान्य माणसाला व्यवहारापासून अध्यात्मापर्यंत सारख्या पडत असतात. तर त्या शंकांचं निरसन व्हावं म्हणून हा चमत्कार तिला जो दिसला